तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 3 घेणार आहोत, दॅट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये काय आहे, तर सिक्वेन्स दिलेली आहे. समजा एक सिक्वेन्स आहे 4 8 12 16. आता दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही कसं ओळखायचं? तर त्याचा कॉमन डिफरन्स जर सेम आला तर ती एपी आहे. ह्याला म्हणतो आपण T1, टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4 सो ऑन. तर मग ह्यामध्ये जी फर्स्ट टर्म असते त्याला आपण ए म्हणतो. फर्स्ट टर्मला आपण काय म्हणतो? ए म्हणतो, दॅट इज 4. अँड डिफरन्स मीन्स कॉमन डिफरन्स कसं काढतो? तर T2 मायनस T1. T2 किती आहे? 8. T1 किती आहे? 4. तो डिफरन्स आला 4. आता एक डिफरन्स खाली आपल्याला समजणार आहे का की एपी मध्ये आहे का नाही? तर मिनिमम 2 डिफरन्स काढायचे, 2-3. तर डिफरन्स इक्वल टू, आता नेक्स्ट डिफरन्स काय करायचा? T3 मायनस T2. T3 किती आहे? 12. T2 किती आहे? 8. सो डिफरन्स आला 4. तर लिहायचं की गिवन सिक्वेन्स इज इन एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. तर मग फर्स्ट एक्सरसाइज मध्ये काय आहे की दिलेली सिक्वेन्स एपी मध्ये आहे का नाही, किंवा ए दिलंय, डी दिलंय आणि आपल्याला सिक्वेन्स काढायचा आहे. तर मग असं जर असेल तर आपण काढू. फर्स्ट एक्सरसाइज बघू आपण. प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1. त्यामुळे फर्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन एपी इफ दे आर इन एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. तर फर्स्ट क्वेश्चन तर सोपं आहे. काय म्हणले? 2 4 6 8. तर हे एपी मध्ये असेल का बघू आपण. तर डिफरन्स काढू आपण. T2 मायनस T1 किती आला? 4 मायनस 2 इक्वल टू 2. हा त्याला फर्स्ट डिफरन्स. सेकंड डिफरन्स T3 मायनस T3 किती आहे? 6. हे आहे 4 2. मिनिमम आपण 3 डिफरन्स काढू. आता T4 मायनस T3, 8 मायनस 6 इक्वल टू 2. म्हणजे 2 4 6 8 आर इन एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. तर असेच आपल्याला क्वेश्चन्स करायचे आहेत. आता सेकंड क्वेश्चन थोडा वेगळा आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे. काय दिलंय? 2 5,2 3 आणि 7/2. तर ही काय असेल? T1 T2 T3 आणि T4. तर आपण डिफरन्स काढू. डिफरन्स इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे? T2 आहे 5/2 आणि T1 किती आहे? 2 आहे. काय नाही, डिनॉमिनेटर मध्ये काय असतं? 1 असतं. सो 2 1 जा एलसीएम काढला 2, 5 1 जा 5 मायनस ॲज इट इज 2 2 जा 4. कॉमन डिफरन्स आला 1/2. हा झाला फर्स्ट डिफरन्स. आता सेकंड डिफरन्स काढून बघू आपण. T3 मायनस T2. T3 किती आहे? 3 मायनस T2 किती आहे? 5/2. काय नसतं म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 1 असतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 1 जा 2, 3 2 जा 6, 5 1 जा 5. डिफरन्स इज सेम. आता थर्ड डिफरन्स काढून बघू आपण लास्ट. T4 मायनस T3. T4 किती आहे? 7/2 मायनस 3. काय नसतं म्हणजे 1 असतं. 2 1 जा 2, क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 1 जा 7, 3 2 जा 6. डिफरन्स इज 1/2. डिफरन्स सेम आहे म्हणजे हे एपी मध्ये आहेत. तर नेक्स्ट आहे निगेटिव्ह नंबर्स मध्ये. थर्ड -10 -6 -2 आणि 2. तर डिफरन्स काढू आपण. डिफरन्स इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे? हा T2 असेल, हा T1 असेल, T3 T4. सो T2 हे फॉर्म्युल्याचं मायनस आणि हे T1. इथे साइन मिस्टेक होण्याची शक्यता आहे. -6. आता ब्रॅकेट मध्ये काय असते? मल्टिप्लिकेशन. मायनस मायनस बिकम्स प्लस. 10 ला 10
अपोजिट साइन सबट्रॅक्शन साइन ऑफ ग्रेटर नंबर, सो +4. आता सेकंड डिफरन्स काढून बघू आपण. T3 मायनस T2. T3 किती आहे -2, हे फॉर्म्युल्याचं मायनस, आणि T2 किती आहे -6. अगेन ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. -2 ॲज इट इज, मायनस मायनस बिकम प्लस, सो 4 किंवा +4. थर्ड T4 मायनस T3. T4 किती आहे 2 मायनस, आणि T2 किती आहे, T3 किती आहे -2, मायनस मायनस प्लस, सो डिफरन्स इज 4. सो दिस सिक्वेन्स इज इन AP. आता नेक्स्ट जो आहे तो पॉइंट मध्ये आहे, डेसिमल मध्ये आहे. डेसिमल म्हणजे वेगवेगळे टाइप्स आहेत. 0.3, 0.33, 0.333. तर T1, T2, T3. तर डिफरन्स बघू आपण. T2 मायनस T1. T2 किती आहे 0.33 मायनस T1 किती आहे 0.3. आता ही सबट्रॅक्शन कसं करायचं, 0.33 आणि 0.30. 3 मधून 0 गेलं 0, 3 मधून 0, किती आलं 0.03. हा झाला फर्स्ट डिफरन्स. सेकंड बघू आपण. T3 मायनस T2. T3 किती आहे 0.33 मायनस 0.33, किती येत आहे मग 0.003. तर हा डिफरन्स वेगळा आलेला आहे, त्यामुळे हा AP नाही. तर फर्स्ट क्वेश्चन इझी आहे. असेच आपल्याला त्यामध्ये वेगळं कोणतं आहे, रूट मधलं आहे का, रूट मधला आपण बघू. 7वा 3 प्लस √2, 3 प्लस 2√2 आणि 3 प्लस 3√2. आता काही जण रूट मध्ये आले की जरा अवघड वाटतं. T1, T2, T3 आणि ही टर्म T4. तर आपण फर्स्ट डिफरन्स काढू. डिफरन्स इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे 3 प्लस √2 मायनस T1. T1 किती आहे 3 प्लस 3 मायनस 3 कॅन्सल, काय आलं √2. सिमिलरली सेकंड डिफरन्स काढून बघू आपण की T3 मायनस T2. T3 किती आहे 3 प्लस 2√2. आता मायनस इथं ब्रॅकेट करावं लागेल कारण इथे दोन टर्म्स आहेत. सो 3 प्लस √2. आता हे ब्रॅकेट सोडवल्याच्या नंतर 3 प्लस 2√2 प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस, सो प्लस 3 मायनस 3 कॅन्सल. 2√2 मधून जर 1√2 गेले तर किती राहतात √2. म्हणजे हा डिफरन्स सेम आहे, म्हणजे हे AP मध्ये आहे. आता ह्याच्यामधला सेकंड क्वेश्चन कसा आहे की ज्यामध्ये आपल्याला A दिलंय, D दिलंय आणि सिक्वेन्स लिहायचे. कॉमन डिफरन्स राईट हँड AP म्हणले. राईट हँड AP म्हणजे आपल्याला AP लिहायचे आहे. काय दिलंय A दिलंय, A इक्वल टू 10 आणि D इक्वल टू 5. आता लक्ष द्या, A दिले म्हणजेच काय दिले T1 दिले, म्हणजे T1 इक्वल टू A इक्वल टू 10. मग जेव्हा आपल्याला T2 काढायचा असेल तर T1 मध्ये काय ऍड करावं लागतं डिफरन्स. सो T1 किती आहे 10, डिफरन्स किती आहे 5. सो सेकंड टर्म आली 15. सेकंड टर्म आली 15. मग जेव्हा आपण T3 काढू तेव्हा आधीच्या टर्म T2 मध्ये काय करावं लागेल D ऍड करावं लागेल. T2 किती आहे आताच आपण काढले 15, D किती आहे 5, म्हणजे नेक्स्ट टर्म आली 20. सिमिलरली T4 काढताना काय ऍड करावं लागेल, T3 मध्ये D ऍड करावं लागेल. T3 किती आहे 20, हे किती आहे 5, म्हणजे सिक्वेन्स काय येईल 10, 15, 20, 25 अँड सो ऑन. म्हणजे असं A आणि D दिला असेल तर आपण सिक्वेन्स AP लिहू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, A3 दिलंय आणि डिफरन्स 0 दिला. डिफरन्स 0 असेल तर काय असेल मग. आता बघा T1 जर आपल्याला माहिती आहे, T2 काढताना काय होईल T1 प्लस D, पण D तर 0 आहे, म्हणजे -3 प्लस 0 काय येईल -3. म्हणजे सिक्वेन्स काय येईल हेच येईल -3 -3.
कारण डिफरन्स 0 आहे ना, त्यामुळे याचं काय होईल, डिफरन्स 0 असल्यामुळे सिक्वेन्स काय येईल, सेमच येईल, -3 तर नेक्स्ट वाला थोडं वेगळं आहे, फ्रॅक्शन मध्ये a = -7 d = 1/2. तर t1 तर दिले, t1 = -7, t2 = t1 प्लस d, t1 किती आहे -7, d किती आहे 1/2. काय नाही, डिनॉमिनेटर मध्ये काय असते 1, 2 1 जा 2, 7 2 जा 14, 1 1 जा 1, 14 मधून 1 गेले -13/2 म्हणजे 6.5 -6.5. मग जेव्हा आपण t3 काढू, t2 प्लस d करावं लागेल, t2 आपल्याला माहित झाले -6.5 प्लस d किती आहे 1/2, काय नसतं म्हणजे 1 असतंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 1 जा 2, क्रॉस मल्टिप्लिक. आता 6.5 इंटू 2 किती येईल, त्याचा डबल 13 -13 प्लस 1 1 जा 1 म्हणजे किती येईल 12 -12/2 म्हणजेच -6. तर असं आपण सिक्वेन्स काढू शकतो. आता सिक्वेन्स काय येईल मग -6.5 -6 पुन्हा -5.5 अशी सिक्वेन्स येईल. म्हणजे आपण ए आणि डी माहित असेल तर आपण कोणतीही सिक्वेन्स एपी लिहू शकतो, फक्त आपल्याला काय माहित पाहिजे, ए आणि डी. नेक्स्ट ज्यामध्ये ए काय दिले, आता निगेटिव्ह दिले पॉइंट मध्ये, a = -1.25, d = 3. आता बघा t1 तर आपल्याला माहिती आहे -1.25, तर t2 काढताना आपण काय करू, t1 मध्ये d ऍड करू, t1 प्लस d, t1 किती आहे -1.25 प्लस d किती आहे 3. तर मग आता अपोजिशन असल्यावर काय होईल, सबट्रॅक्शन. 3 मधून 1.25 गेले, किती राहिले 5 मधून 10 मधून 5 गेले 5, इकडे 2 झाले, हे 10 इकडे गेलं, 10 झालं, हे 9 झाले, 9 मधून 7 1.75. मग t3 t2 प्लस d, t2 किती आहे 1.75, डिफरन्स किती आहे 3, 3 1 4, 4.75. t4 t3 प्लस d, t3 किती आहे 4.75 प्लस 3, 4 आणि 3 7, 7.75. तर ही येईल सिक्वेन्स. तर असेच ए आणि डी दिले तर ते तुम्ही काढू शकता. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट टर्म दिलंय किंवा सिक्वेन्स दिले एपी, त्याचा आपल्याला ए आणि डी काढायचं. सोपं आहे. किती दिले 5 1 -3 -7. आता ए तर भेटलं आपल्याला, ए = किती भेटलं 5, डी = t2 - t1, t2 किती आहे 1, हे किती आहे 5, किती भेटलं -4. झालं, एवढंच करायचंय कारण दिलेली सिक्वेन्स एपी मध्ये आहे ऑलरेडी, फक्त आपल्याला काय काढायचंय, ए आणि डी काढायचंय. आता पॉइंट मध्ये बघू आपण. नेक्स्ट 0.6 0.9 1.2 आणि 1.5. तर यामध्ये ए दिलेला आहे, ए = 0.6. आता डी काढायचं, डी कॉमन डिफरन्स = t2 - t1, t2 किती आहे 0.9 आणि t1 किती आहे 0.6, किती आला डिफरन्स 0.3, कॉमन डिफरन्स. लास्टचे 2 क्वेश्चन्स. आता हे तर सोपंच आहे, 127 135 143 आणि 151. तर ए किती असेल 127, डी t2 - t1, t2 किती आहे 135 - 127, किती आलं 3 आणि 8 झालं. आणि या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन जो की फ्रॅक्शन मध्ये आहे, 1/4 3/4 5/4 आणि 7/4. तर बघा
एक तर ए आपल्याला माहित झालं, ए किती आहे 1/4. आता डिफरन्स बघू. डिफरन्स इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे 3/4 आहे आणि T1 किती आहे 1/4. डिनॉमिनेटर सेम आहे. 3 मधून एक गेला 2. 2 1 2 2 4 1/2 झालं. तर हे झालं. इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस सेट 3.1. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 बघू. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.